परमेश्वराला वंदन करून आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय माजी केंद्रीय मंत्री आदरणीय दादा ताई आणि तहसीलदार साहेब आदरणीय मुथासे आदरणीय श्री जेठिया साहेब आणि उपस्थित सर्व माझे सहकारी, आज सेवेकरी बंधू आणि भगिनींचा दशकपूर्ती सोहळा या संस्थांच्या आग्रहाने आपण सर्वजण या स्नेहमिलनानिमित्त एकत्र आलो। खरं म्हणजे आधीच्या वक्त्यांनी खूप काही सुंदर बोललेलं आहे। मला हे सांगताना आपल्या सेवेचं कौतुक किती करावं तेवढं थोडंच आहे। काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणाच्या शिरी, काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणाच्या शिरी, काही जाऊन बसती स्वच्छंद हृदय मंदिरी, काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणाच्या शिरी, काही जाऊन बसती स्वच्छंद हृदय मंदिरी, काही जाऊन बसती प्रभुपदी पापा पदा वारिते, एखादे फुटके नशीब म्हणून प्रेताशी शृंगारीते। मित्र हो, साधारणतः एखाद्या गावाची लोकसंख्या 1000 असते, परंतु त्या गावामधून आमचे 10 सेवेकरी या ठिकाणी सेवा द्यायला येतात। काही जाऊन बसती प्रभुपदी पापा पदावारीते। बघा, एका झाडावरची फुलं, काही फुलं भगवंताच्या गळ्यातला हार बनतात, काही फुलं स्वच्छंद हृदय मंदिरी कोणी बटन होल मध्ये लावतं, काही फुलं भगवंताच्या चरणावर अर्पण केली जातात। एखादे फुटके नशीब म्हणून जाऊ दे, त्याचं बोलू नये आपण, ठीक आहे। तर अशी तुम्ही सर्व नशीबवान माणसं, नशीबवान सर्व साधक मंडळी, आज परमेश्वरानं तुमच्या या भाग्याला येथे एक संधी निर्माण करून दिली आणि आपण या तीर्थक्षेत्रावर ही सेवा देत असताना खरं म्हणजे मानवी जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष। तर यातून सर्वात महत्वाचं जर कोणतं काम असेल तर ते नाहम पक्षू नाहम पक्षी अहम मनुष्य। मी पशु नाही, मी पक्षी नाही, तर मी कोण आहे? मी मनुष्य आहे। बघा, आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मेतत पशु निर्वारणम। आहार निद्रा भय मैथुन या सृष्टीचे सारे प्राणी आणि पशु आणि माणसे करतात, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माणूस द्या मध्ये माणूस द्या। माणूस म्हणजे काय? का माणूस मागितला असेल तर तुम्हाला माणूस व्हायसाठी तीर्थक्षेत्र समर्थ आहे। या चातुष्टयामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये सर्वात पहिलं जर पूज्य काम कोणतं असेल तर ते धर्माचं काम आहे। कारण धर्मे नाही ना पशुभीर समाना, जर धर्माचं पालन नाही केलं तर ते जीवन पशुवत जीवन असतं, पशुसारखं जीवन। देवानं मला दुर्लभम भारते जन्म, माणसाचा जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यात परमेश्वरानं मला या भारतात जन्माला घातलं, हे माझं महान भाग्य आहे। आणि या भाग्याचं मला जर सोनं करायचं असेल, या संधीचं सोनं करायचं असेल तर मी धर्माचा अंगीकार केला पाहिजे। मग धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन हे नाही। धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे सेवा। म्हणून धर्माच्या कामासाठी आम्हा रामाने धाडिले। बघा, समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात की मला या राष्ट्रकार्यासाठी, या धर्माच्या कार्यासाठी मला भगवंतानं पाठवलेलं आहे आणि म्हणून आज आपण सगळ्यांना गौरवान्वित अनुभवित केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा प्रत्येक माणूस धर्माच्या हितानं वागेल, धर्माच्या नियमानं चालेल,
तेव्हा तेव्हा बघा सर्व लोकांच्या सगळ्यांच्या एक श्लोकपाठ आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पण मी म्हणतो त्याच्या आधीचा श्लोक फार जास्त महत्वाचा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम सृजाम्य. पण त्याच्या आधीचा श्लोक काय सांगतो, तर त्याच्या आधीचा श्लोक हे सांगतो की पारित्रणाय साधूनाम विनाशाय चतुष्पदाम संभवामि युगे युगे. बघा पारित्रणाय साधूनाम, चांगल्या विचाराची लोक जेव्हा एकत्र येतील आणि चांगलं काम जेव्हा ते करायला लागतील आणि त्यांना जर कोणी त्रास दिला तर संभवामि युगे युगे. बघा जेव्हा माझं स्वल्पमप्यस्य धर्मस्य, धर्मासाठी मी थोडस काही केलं पाहिजे. प्रसादाच्या दुकानामधून जेव्हा आपण नारळ घेतो तेव्हा दुकानदाराला आपण नारळ मागतो आणि मंदिरावर जाऊन जेव्हा परमेश्वराला ते अर्पण करतो एक तुकडा, तेव्हा वापस येताना आपण नारळ घ्या म्हणत नाही, तर प्रसाद घ्या म्हणतो. म्हणून महिन्यातला एक दिवस, एका दिवसातले 4 तास गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करा. आपलं जीवन हे प्रसादमय जीवन होतं. आणि मग प्रसाद असते प्रसन्नता. बघा प्रसाद कशासाठी, तर प्रसन्नतेसाठी. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की धर्माने जर वागला तर भगवंत त्याची नोंद घेतो. भावाच्या भांडणामध्ये भगवान श्रीकृष्ण आला नाही. येतो धर्माचा तो जया. पांडवांकडे धर्म होता आणि म्हणून भगवान पांडवांचा सारथी झाला. तर अशा या भगवंताच्या सेवेत मी जर गुंतलो, माझे श्वास जर तिथे निर्माण झाले, माझे श्वास जर त्या कामात आले, तर भगवंत त्याची नोंद घेईल. आज आपण आजच्या परिस्थितीत बघतो या जगामध्ये एवढी अव्यवस्था आहे. लोक देवाला मानत नाही. कुठे आहे देव, वेअर इज गॉड, वेअर इज गॉड. एका माणसाने 1 तास देव नाही याच्यावर व्याख्यान केलं. खूप लोकांनी टाळ्या वाजल्या आणि त्याच्यानंतर तो खाली मला आल्यावर भेटला. मी म्हटलं बा खूप चांगलं बोलले तुम्ही. ते म्हणे देवाची कृपा. देव नाही याच्यावर बोलणारे माणसं खूप चांगलं बोलले, मग म्हणतात की देवाची कृपा होती. तर असो, माझा संबंध, माझं सानिध्य आणि माझा सहवास हा ईश्वराचा सहवास मला जर लाभला, तर माझा आवाज जर परमेश्वराच्या ओळखीचा जर झाला, तर काय होतं, तर आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं जेव्हा द्रौपदीचं वस्त्र हरण केलं कौरवांनी, तेव्हा तिला वाचवायसाठी जवळ बसलेले द्रोण उठू शकले नाहीत, भीष्म उठू शकले नाहीत, कृपाचार्य उठू शकले नाहीत. सारी सभा मौन राहिली. पण ज्या द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाशी संबंध बांधला होता, त्याचा सहवास होता, त्याचं सामिप्य होतं, त्या द्रौपदीने एक आवाज दिला, कुठे गुंतला शीतवारकेच्या राया, आणि एका सेकंदात 1000 पितांबर लांबवले. याला म्हणतात देवाचं प्रेम. असो मित्रांनो, सेवा करताना धर्मसेवा, राष्ट्रसेवा, मातृपितृ सेवा, सेवेचे अनेक आयाम आहेत. आपण आज ही ईश्वर सेवा करतो. तीर्थक्षेत्रावर येऊन बघा, तीर्थक्षेत्राला येणं हे एक पुण्याचं काम आहे आणि तीर्थक्षेत्रावर येऊन तीर्थक्षेत्राची सेवा करणं हे महान पुण्याचं काम आहे. हे काम आज तुमच्या माझ्या हातून घडतंय. खरं म्हणजे आपण या ठिकाणी सर्वांना भाग्यवान समजलं पाहिजे की आजचा हा दिवस आदरणीय दादांच्या सहवासात घालवतो आहोत, दादांच्या आग्रहाने घालवतो आहोत. आणि आज सगळे तुमच्या आमचा हा जो स्नेह मिलन आहे, या मिलनानिमित्त आपण सर्वजण संकल्पित आहोत. कारण आजचा हा दिवस 10 वर्षानंतरचा दिवस बोलतो होतो आपण. 10 वर्ष बघा, आता विश्वात्मके देवे. आता हा शब्द का आला? काही करून आलेलो आहे, काहीतरी झालेलं आहे. आता विश्वात्मके देवे. आता आपण काय, आता का म्हणतो आपण? बघा माऊलींनी काय मागितलं आपल्यासाठी? आता विश्वात्मके देवे. देव कोण? या विश्वाचा जो कोणी देव असेल त्या देवाला मागितलं. आणि काय मागितलं बघा, माऊली. आज आदरणीय पांडे सर सगळ्यांनी एक आचारसंहिता घालून दिली या ग्रुपला की आपण एकमेकांना माऊली म्हणायचं. माऊली म्हणजे काय? आता सुख सुखीना सुखत्व, मला दुसऱ्याला सुख द्यायचंय, ती सेवा आहे. मग आता तुम्हाला सगळं माऊली म्हणणार आहेत. आता हा माऊली हा शब्द सर्वप्रथम केव्हा आला?
तर तो एका पुरुषाला संबोधून बोलला त्याच्या भक्तांनी, ज्ञानेश्वर माऊली. माऊली शब्दाचा अर्थ असा आहे, आईचं हृदय.